नमस्कार मुलांनो. तर आज आपण पेपर 1 मधील इलेक्ट्रिकल वायरिंग पेपर 1 मधील इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग हा लेसन शिकणार आहोत. त्याआधी आपण थोडा परिचय करून घेऊया. तर इलेक्ट्रिकल वायरिंग ही केबल व त्याला संलग्न असलेले साधन जसे स्विचेस, डिस्ट्रीब्युशन बोर्ड, सॉकेट्स व लाईट फिटिंग विशिष्ट रचनेस इन्स्टॉलेशन करणे होय. उपलब्ध वायर्स व केबल्सचे प्रकार व साईज हे मंडळाच्या कार्य व्होल्टेज म्हणजेच वर्किंग व्होल्टेज व इलेक्ट्रिक करंटच्या क्षमतेनुसार असते. आणि वातावरणातील स्थिती जसे तापमान मर्यादा, आर्द्रता, तसेच सूर्यप्रकाश आणि रासायनिक परिणामानुसार केबलची निवड करावी लागते. वायरिंगसाठी जोडणारे सुरक्षा मंडळ तसेच नियंत्रण व डिस्ट्रीब्युशन साधन हे सुद्धा व्होल्टेज व करंटवर अवलंबून असते. तर या प्रकरणात आपण कमर्शियल वायरिंगसाठी लागणारी सामग्री, कमर्शियल वायरिंग डायग्राम व विविध मंडळे, सुरक्षा साधनांची माहिती, 3 फेज सप्लाय जोडणीचा लोड बॅलन्स, कमर्शियल वायरिंगची ट्रबल शूटिंग व मेंटेनन्स, कमर्शियल वायरिंग संबंधी नियम, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स, कमर्शियल वायरिंगची तपासणी व अर्थिंग संबंधी माहिती घेऊ. तर सर्वात आधी आपण लेआउटचा अभ्यास व वायरिंग डायग्राम याबद्दल बोलूया. तर वायरिंग डायग्राम हे भौतिक जोडणीची आलेखित स्वरूप व विद्युत सिस्टीम किंवा मंडळाचा भौतिक लेआउट आहे. हा वायर व इतर विद्युत सामग्री कशा प्रकारे जोडतात ते दर्शवितो. वायरिंग डायग्रामवरून मेन्स व डिस्ट्रीब्युशन बोर्डविषयी माहिती घेऊ. मेन्सपासून कनेक्शन कशा प्रकारे सब मेन्सच्या मार्गात करतात याची माहिती मिळते. एकूण मंडळाची संख्या व कशा प्रकारचे मंडळ आहे, मंडळ म्हणजेच काय, सर्किट, याची माहिती होते. डिस्ट्रीब्युशन बोर्डची संख्या व त्यांची जागा निश्चित करता येते. तसेच प्रत्येक मंडळातील पॉईंट्सची संख्या, प्रत्येक रूममधील इलेक्ट्रिक साधने जसे फॅन, ट्यूबलाईट, बल्ब इत्यादी सॉकेटची जागेबद्दल माहिती होते. सर्व सॉकेट, आउटलेट, पॉवर प्लग व इतर सॉकेटची जागा बदल माहिती होते. सर्व सॉकेट, आउटलेट, पॉवर प्लग व इतर इलेक्ट्रिकल साधन व अप्लायन्सेस यांची वॅटेज क्षमता कळते व त्याचप्रमाणे त्याची जागा निश्चित करता येते. सर्व विद्युत सामग्रीच्या चिन्हांची आपल्याला माहिती होते. वायरिंग डायग्रामवरून लागणारी विद्युत सामग्रीची अंदाजे यादी आपल्याला तयार करते. एकूण वॅटेज क्षमता काढता येते, म्हणजे त्यानुसार विद्युत महामंडळाकडे नोंदणी करून खर्च होणाऱ्या पॉवरप्रमाणे सबस्टेशनपासून कनेक्शन घेता येते. घरासाठी पॉवर क्षमता 0.75 किलोवॅट ते 5 किलोवॅट असते. कमर्शियल उपयोगासाठी पॉवर क्षमता ही 5 किलोवॅट ते 50 किलोवॅट एवढी असते. तर इंडस्ट्रियलसाठी पॉवर क्षमता ही 50 किलोवॅटच्या पुढे असते. या क्षमता आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर आपण आता पुढील मुद्दा बघूया, वायर कलर मार्किंग. तर आता वायर कलर मार्किंगसाठी वायर कलर मार्किंग, तर बघा, यासाठी महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. पहिला म्हणजे DC 3 वायर सिस्टीम. DC 3 वायर सिस्टीममध्ये काळी वायर न्यूट्रलसाठी, तर लाल व निळी वायर फेज सप्लाय व लाईनसाठी वापरतात. दुसरी कलर मार्किंग आहे DC वायरिंग सिस्टीम. धनसाठी लाल व ऋणासाठी काळी वायर. AC सिस्टीमसाठी 3 फेजसाठी लाल, पिवळी, निळी, तर न्यूट्रलसाठी काळी.
तर हे याप्रमाणे कलर मार्किंग केलेले असते. पुढचा मुद्दा आहे आपला वायरिंगसाठी वापरता येणारी सामग्री. तर सामग्रीमध्ये आपण 18 पॉईंट्स एकूण विभागले आहेत. त्यातला पहिला आहे वायर्स व केबल्स. VIR म्हणजेच काय, वल्कनाइज इंडिया रबर केबल. CTS कॅप टायर शीट वायर. त्यानंतर PVC पॉलिव्हिनिल क्लोराईड केबल. लीड शीट केबल. अशा ह्या वायर्स वापरल्या जातात. त्यानंतर स्विचेसमध्ये 1 वे, 2 वे, बेल, डबल पोल, ICTP, पुश बटन, फ्लश स्विच. त्यानंतर तिसरा आहे सिलिंग रोज. 2 वे, 3 वे, 4 वे, 6 एम्पियर, 240 व्होल्ट सिलिंग रोज. त्यानंतर आपला पाचवा जो मुद्दा आहे तो आहे सॉकेट. चौथा आहे सॉकेट आउटलेट. त्यामध्ये 2 पिन, 3 पिन, मल्टीपिन प्लग व प्लग टॉप. पाचवा आहे 2 पिन प्लग, 3 पिन प्लग, 5 पिन इंडिकेटरसह DP स्विच सॉकेट इंडिकेटर. व फ्यूजसह DP स्विच सॉकेट. त्यानंतर 6 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे लॅम्प होल्डर. बॅटन, पेंडंट, ब्रॅकेट, अँगल, स्क्रू टाईप, एडिसन, स्क्रू टाईप, बायोनेट, कॅप इत्यादी. 7वा आहे फ्यूज. किटकॅट, कार्ट्रिज फ्यूज, HRC फ्यूज. नंतर 8वा मुद्दा आहे सुरक्षा साधने. सर्किट ब्रेकर्स, ओव्हरलोड रिले, MCB, ELCB. त्यानंतर 9 नंबरची सामग्री आहे सामान्य सामग्री. कनेक्टर्स, ॲडॉप्टर, इंडिकेटर, न्यूट्रल लिंक. 10वा मुद्दा आहे आपला डिस्ट्रीब्युशन बोर्ड. 11वा आहे मेन बोर्ड. 12वा ऊर्जा मीटर. 13वा फिटिंग साहित्य. फिटिंग साहित्यामध्ये पाईप, कपलर, एल्बो, वेगळ्या प्रकारच्या टी, वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॉप्टर, वेगवेगळ्या प्रकारचे पीस, सॉकेट, युनियन, एक्सपान्शन बोर्ड, स्क्रू, नट, बोल्ट, वॉशर, क्लिप, रिवेट आदी. त्यानंतर पुढचं आहे इन्सुलेटिंग साहित्य जसं चिकटपट्टी, स्लीव आदी. अर्थिंग साहित्यामध्ये वाळू, खडे, मीठ, कोळसा, सिमेंट, नरसाळे, अर्थिंग प्लेट, GI पाईप, तांब्याची तार इत्यादी. नंतर इतर साहित्यामध्ये हेडर बॉक्स, टेलिफोन जॅक, टेलिफोन सॉकेट, TV सॉकेट, मॉड्युलेटर प्लेट. नंतर पुढचं आहे विद्युत साधने मध्ये फॅन, ट्यूबलाईट, CFL बल्ब, इलेक्ट्रिक बेल इत्यादी. आणि शेवटची सामग्री आहे विद्युत अप्लायन्सेस जसे TV, फ्रीज, एअर कंडिशनर, ओव्हन, मिक्सर, टोस्टर, केटली इत्यादी. तर आता आपण पुढे बघूया वायरिंग करण्याचे ठिकाण. तर बघा, वायरिंग करण्याचे जे ठिकाण असेल, स्लाईड पुढची स्लाईड आणते मला. तर बघा, वायरिंग करण्याचे ठिकाण. तर पहिलं असेल रेसिडेन्शियल, म्हणजे साधे घर असेल, उच्च प्रतीचे घर असेल, अपार्टमेंट असेल, अशा प्रकारे रेसिडेन्शियलमध्ये त्याचे विभागणी केली आहे. त्यानंतर कमर्शियल, यामध्ये लहान दुकान, डिपार्टमेंटल स्टोअर, ऑफिस, थिएटर, मॉल. त्यानंतर संस्था, शाळा असेल, कॉलेज, हॉस्पिटल, धर्मशाळा, अशा ठिकाणी वायरिंग करू शकतात.
चौथं आहे औद्योगिक, फॅक्टरी, पॉवर प्लॅन्ट, माइन्स क्लब. असे 4 ठिकाण आहेत वायरिंग करायची. पहिलं रेसिडेन्शियल, दुसरं कमर्शियल, तिसरं संस्था आणि चौथं औद्योगिक. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर तेथे वायरिंग करावी लागते. सहसा कंक्रीट वायरिंग वापरतात. वायरिंगची सुरुवात करण्याअगोदर त्याचा अंदाजे लोड काढावा. इन्स्टॉलेशनमधील यांत्रिक साधने, मशीन, लाईट, फॅन याचा लोड पुरवठ्यावर असतो. आता पुढे आपण रूट डायग्राम बघणार आहोत. तर बघा, या रूट डायग्राममध्ये आपल्याला खाली 2 जे रेक्टँगल्स तुम्हाला दिसत आहेत, आयताकृती जे ठोकळे दिसत आहेत खाली, ते आहेत कंट्रोल बोर्ड. बघा, डाव्या साईडचा जो आहे तो 25 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरचा आहे. उजव्या बाजूला दिला आहे 20 बाय 15 सेंटीमीटरचा. त्यानंतर वर कंट्रोल बोर्ड डाव्या साईडचा जो आहे तिथून 60 सेंटीमीटरवर पुरवठ्यासाठी एक सर्कल दाखवला आहे लहानसा, आणि दोन्ही बाजूला 40-40 सेंटीमीटर अंतर जोडलेलं आहे. त्यानंतर एका सेंटरच्या त्या पॉईंटपासून वर फॅन दाखवला आहे 22 सेंटीमीटरवर. पुन्हा उजव्या बाजूला 40 सेंटीमीटरवर लाईट दाखवला आहे. पुन्हा 40 सेंटीमीटर अंतरावर ट्यूब दाखवली आहे. आणि लाईट पॉईंट आणि जो उजव्या हाताचा कंट्रोल बोर्ड होता त्यामध्ये सुद्धा 60 सेंटीमीटरचं अंतर दाखवलं आहे. असा आहे हा रूट डायग्राम. तर आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे वायरिंग डायग्राम संबंधी महत्त्वाच्या सूचना. तर मुलांनो, वायरिंगचा लेआउट काढताना इंडियन इलेक्ट्रिसिटीचे जे नियम आपल्याला बनवून दिले आहेत, त्यांच्या जे सांकेतिक चिन्ह आहेत त्यांचा वापर आपण केला पाहिजे. त्यानंतर वायरिंगसाठी लागणारे फिटिंगचे साहित्य, इन्सुलेटिंग साहित्य, विद्युत सामग्री, विद्युत साधने हे ISI मार्कचेच असावेत. त्यानंतर ज्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता आहेत अशा ठिकाणी किंवा स्फोटक ठिकाणी फायर प्रूफ एन्क्लोजर वापरावे. नंतर अर्थिंग घराबाहेर करावे व त्याची खोली 2.5 मीटरपेक्षा जास्त राहू नये. नंतर एक मंडळात लाईट, फॅन, प्लग असे 10 पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट राहू नये किंवा त्याचा एकूण लोड 800 वॅटपेक्षा कमी राहावा. पॉवर प्लग हा 15 अँपिअरचा असावा. त्यावर 2 पेक्षा जास्त मंडळ नसावे. 3 फेज वायरिंग डायग्राममध्ये स्विच बोर्ड, मेन बोर्ड, मेन्स व सब मेन्स पॉईंट, कंट्रोल बोर्डची जागा स्पष्ट उल्लेख करा. त्यानंतर कमर्शियल वायरिंग टेक्निशियन यांच्यासमोरच ते करावे. तसेच पॉईंटची स्विच बॉक्स, रन वायरची जागा निश्चित करावी. नंतर लेआउट मार्क करावे. सर्व पॉईंटचे अंदाजे वॅटेज नोंद करावे. आता मी आपल्याला एक 3 फेज डिस्ट्रीब्युशन बोर्डची घरातील वायरिंग दाखवते. 3 फेज हे बघा, ही आहे 3 फेज डिस्ट्रीब्युशन बोर्डची घरातील वायरिंग. तर बघा मुलांनो, तुम्हाला लेफ्ट साईडला एक पोल दिसत आहे, खांब, ज्यातून ट्रान्समिशन लाईन जात आहेत. दिसत आहेत वरच्या बाजूला एक असा क्रॉस दिसतो आहे, त्याच्यातून त्या लाईन्स दिसत आहेत. जशा तार आपण जेव्हा घराबाहेर बघतो आपल्या, तेव्हा पोल्सवरून त्या उंचावरून ज्या तारा जात असतात एका खांबावरून दुसऱ्या खांबावर, बघा त्या दिसत आहेत. आता तिथून RBN रेड, ब्ल्यू आणि न्यूट्रल
असे 3 वायर्स येऊन खाली जो एनर्जी मीटर दिसत आहे, चौकोन दिसतो आहे ते खाली, तर खाली एनर्जी मीटर आपल्याला दिसत आहे, त्याच्या आत त्या वायर्स गेल्या आहेत. त्यानंतर एनर्जी मीटरपासून बाहेर ज्या वायर गेल्या आहेत त्याला आपण आउटपुट म्हणूया. ते आपल्या मेन स्विचमध्ये 63 ॲम्पियर 3 पोल मोल्डेड केस सर्किट ब्रेकरमधून वरच्या बाजूला जात आहेत. तुम्ही वर बघाल तर आपल्याला 3 MCB दिसत आहेत. वरती 3 MCB दिसत आहेत. वर DP MCB, DP MCB, DP MCB. बघा साईडला बारीकमध्ये नाव दिसतंय DP MCB. असे 3 MCB बॉक्स त्या ठिकाणी बसवले आहेत. आणि या ज्या वायर आहेत यातली R वायर बघा सगळ्यात खालच्या DP MCB मध्ये गेली आहे. सेकंड वायर जी आहे B बघा, B सगळ्यात टॉपच्या MCB ला गेलेली आहे. त्यानंतर जी न्यूट्रल वायर होती बघा, ती सुद्धा साईडला एका स्ट्रिपला जोडली गेली आहे. आणि ह्या न्यूट्रलमधून एक वायर ही प्रत्येक MCB ला गेली आहे. आणि MCB मधून प्रत्येक MCB मधून जी वायर गेली आहे साईडला, रेड फेज, वाय फेज, ब्लू फेज, सगळ्यात खालचा जो आहे तो रेड फेज मधला आहे, येलो फेज आणि वरचा आहे ब्लू फेज. आणि तिथून जे ॲरो दाखवले आहेत बघा, असे स्टड दाखवले आहेत आणि तिथून ॲरो निघाले आहेत वरच्या बाजूला. तर ते आहे 2 सब सर्किट्स ऑफ फेज, सब सर्किटकडे गेले आहेत. आणि सगळ्यात खालच्या बाजूला बघा अर्थ लिंक त्या ठिकाणी दाखवली आहे. आणि अर्थ लिंकच्या खाली एक आपल्याला सिम्बॉल दिसतो आहे अर्थिंगचा बघा, उजव्या बाजूला अगदी खाली. तर तो अर्थ इलेक्ट्रोडकडे जाणारी त्या ठिकाणी वायर असणार. बघा, जरा निरीक्षण करा. तर या ठिकाणी बघा, आवश्यक त्या ठिकाणी कंझ्युमरच्या लोडनुसार फ्यूज बसवावे लागतात. त्यानंतर एक फ्यूज विद्युत मीटर जवळ असतो, दुसरा फ्यूज मेन बोर्डवर व इतर फ्यूज आवश्यक ठिकाणी बसवावे लागतात. फ्यूजची रचना झाल्यावर व पूर्ण वायरिंग झाल्यावर कंझ्युमर बोर्डला सप्लाय द्यावा. तर असं आपण वायरिंग संबंधित थोडासा टॉपिक कव्हर केला आहे. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये मी घेणार आहे इंडस्ट्रियल वायरिंग. तर इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये सर्वात आधी वायरिंग ही आपली कमर्शियल असू शकते किंवा इंडस्ट्रियलही असू शकते. दोन्ही वायरिंग या गुंतागुंतीच्या असतात. इंडस्ट्रियल वायरिंग ही कमर्शियल वायरिंगपेक्षा जास्त गुंतागुंतीची नसते. तर रेसिडेन्शियल वायरिंगचे मूळ तत्व बघा, लाल व काळे वायर गरम असतात, अर्थात त्यात करंट सर्किट ब्रेकरमार्फत अप्लायन्सेसमध्ये वाहतो.
पांढरा वायर हा परत येणारा वायर, अर्थात करंट परत सर्किट ब्रेकरकडे अप्लायन्सेसमधून वाहून येतो. हा पांढरा वायर ग्राउंड वायर सोबत जोडू नये. लो सर्किट पॅनलवरती बस बारला जोडा. जर तुम्ही अशा प्रकारे नाही केले तर प्रत्येक वेळेस लोड उत्सर्जित होणार व करंटकडे वाहून लगेच परत येणार, जे घातक असते. ग्राउंड वायर ही उघडी तार असून अप्लायन्सेसच्या फ्रेमला जोडतात. साधारण स्थितीमध्ये करंट त्यातून वाहत नाही, फक्त शॉर्ट सर्किट झाल्यास करंट त्यातून ग्राउंडकडे वाहतो. हे झाले रेसिडेन्शियल वायरिंगचे मूळ तत्व. आता इंडस्ट्रियल वायरिंगचे मूळ तत्व बघा. इंडस्ट्रियल वायरिंग ही 3 फेज सप्लायप्रमाणे असते. या सप्लायमुळे कमी कार्य लोड प्रत्येक वायरवर असतो व 3 वायर मिळून एकत्र काम करतात. 3 फेज विद्युतसाठी वायर लहान असून वापर मोटरसाठी असते. त्यामुळे मोटरची कार्यक्षमता वाढते व दीर्घकाळ टिकते. तर 3 फेज वायरिंग ही 4 प्रकारे करता येते. सामायिक 3 वायर, सामायिक 4 वायर, विशिष्ट 4 वायर, 3 वायर व ग्राउंडेड पाया. कोणत्याही प्रकारची वायरिंग वापरा, तुम्हाला उपकरणासाठी लागणारा व्होल्टेज हा त्या उपकरणाजवळ उपलब्ध असणे हे महत्त्वाचे आहे. आता कोणती वायरिंग करताना तुम्हाला निवड प्रक्रिया करावी लागते. त्या निवड प्रक्रियेसाठी 7 मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि बऱ्याच वेळा एक्झामलाही हे विचारले जातात, बोर्ड एक्झामलाही. तर बघा, वायरिंगची निवड करण्याची जी प्रक्रिया असते त्यात तुम्हाला कोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात. तर पहिला आहे वायरिंगचा वापर करताना, दुरुस्ती करताना किंवा टेस्टिंग करताना ते सुरक्षित राहावे. सुरक्षितता हा पहिला मुद्दा. दुसरे, बाहेरील स्पार्किंगमुळे लागणारी आग किंवा अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे निर्माण होणारी आग यापासून वायरिंग सुरक्षित राहावे. आगीपासून सुरक्षितता हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा, अवजड वस्तू स्थानांतरित करताना वायरिंगचा घर्षण होऊ नये त्या पद्धतीने वायरिंग करावी. चौथा मुद्दा, देखभाल व दुरुस्ती सहज करता येईल त्या पद्धतीने वायरिंग राहावी. पाचवा मुद्दा, वातावरणामध्ये बदल झाल्यास वायरिंग तग धरून ठेवू नये व पूर्ण लोड करंट वाहून नेण्यास समर्थ राहावे. वायरिंगचे आयुष्य हे दीर्घकाळ असावे आणि वायरिंगचा लेआउट काढावा. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता आपला पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे कंड्यूट वायरिंग. तर विद्यार्थ्यांनो, ही आहे कंड्यूट वायरिंग. तर या पद्धतीमध्ये PVC किंवा GI म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईड किंवा गॅल्वनाइज आयनचा पाईप वापरला जातो आणि या पाईपमधून VIR व्हल्कनाइज इंडिया रबर किंवा PVC पॉलिव्हिनाइल क्लोराईड केबल ओढून वायरिंग करतात. या पाईपच्या आतमध्ये एकतर PVC किंवा VIR वायर ओढून वायरिंग केली जाते. सुरुवातीला भिंतीवर दोरीने मार्किंग करून घेतले जाते. नंतर प्रत्येक 70 सेंटीमीटर अंतरावर गट्टी ठोकतात. पाईपसोबत बेंड म्हणजे ज्या ठिकाणी वायर 90 अंशाच्या कोनात वळली आहे बघा, त्या ठिकाणी जो पार्ट दिसतो आहे तो आहे बेंड. टी व जंक्शन, ज्या ठिकाणी एका सरळ लाईनमध्ये वायर असेल आणि मध्येच तिला खाली किंवा वरच्या साईडला जायचं असेल तर त्या ठिकाणी टी हा एक एलिमेंट वापरला जातो. व जंक्शन बॉक्स, ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त वायर एकत्र आले होते त्या ठिकाणी जंक्शन बॉक्स घेऊन पाईप गट्टीवर सॅडलच्या मदतीने फिक्स करतात. सॅडल म्हणजे हे साईडला दोन्ही बाजूला बघा ते 2 क्लिप्स दिसत आहेत, त्यांना म्हणायचं सॅडल. सॅडलमधील अंतर हे 80 सेंटीमीटर असते.
पाईप फिरवताना त्यातून फिशर वायर ओढून घेतात. पाईपचे पूर्ण फिटिंग झाल्यावर वायरचा झुपडा बांधून घेतात. पाईपमधून वायर ओढताना वायर पाईपशी घासणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटी वायर स्विचबोर्डवरती जोडतात. वायरिंग करताना कोणकोणती दक्षता घ्याल? तर काही पाईप फिक्स केल्यास तर अगोदर वायर फिरवावे. नंतर पाईपच्या तोंडाला बुश बसवावे. 18 मिलीमीटर ते 36 मिलीमीटर व्यासाचा पाईप वायर्सच्या संख्यांप्रमाणे पाईप वापरावा. GI पाईप गंजलेल्या ठिकाणी इनॅमल्डचा रंग लावावा. त्यानंतर GI पाईप व मेटल सामग्रीची अर्थिंग करावी. 3 फेजसाठी सर्व वायर्स एकाच पाईपमधून ओढावे. सरफेस प्रकारचा मेटल बॉक्स स्विचेससाठी वापरावा. आता कॉन्टॅक्ट वायरिंगचा फायदा काय? तर याचे आयुष्य सर्वात जास्त व यांत्रिकदृष्ट्या मजबूत असते. नंतर अर्थिंग व्यवस्थित केल्यास शॉक बसत नाही. तसेच पूर्ण पद्धत ही वॉटरप्रूफ सारखी असते. आणि याचे तोटे म्हटलेच तर पाईप कापल्यावर बर राहिल्यास वायरवरील इन्सुलेशन त्या ठिकाणी निघू शकते. पद्धत ही खर्चिक असते. तसेच कुशल टेक्निशियनची गरज याला असते. याचा उपयोग आहे वर्कशॉप, मोठे बिल्डिंग, रेकॉर्ड रूम व पाण्यात वायरिंग करण्यासाठी. विद्यार्थ्यांनो, आता पुढची वायरिंग आपण बघणार आहोत कन्सिल्ड कंड्यूट पाईप वायरिंग. कन्सिल्ड कंड्यूट पाईप वायरिंग ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.